झी 24 तास एक पाऊल पुढे. पडद्यावरच्या कलाकारांची पडद्यामागे फसवणूक का होते आहे याविषयी आपण चर्चा करतो आहोत. आपल्याबरोबर ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर आहेत. दिलीपजी, कोण हे नेमके निर्माते आहेत? हे निर्माते कुठून आलेले असतात आणि किती टक्के असे निर्माते आहेत की ज्यांच्याकडून अशी फसवणूक होतीये? माझ्या माहितीप्रमाणे 30% निर्माते असे आहेत की ज्यांना ह्या चित्रपटसृष्टी संदर्भात काहीही माहिती नाही. म्हणजे माध्यम म्हणजे काय, व्यवसाय म्हणजे काय याबद्दल त्यांना गमभन देखील माहित नाही. असे बरेचसे निर्माते प्रत्येक काळात येतात, परंतु गेल्या काही वर्षांत म्हणजे गेल्या 10 वर्षांमध्ये अशा प्रकारच्या चित्रपट निर्मात्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यांना असं वाटतं की पैसे घेऊन आलं की चित्रपट निर्मिती होते. चित्रपटातल्या तंत्राची माहिती नाही, तंत्राची माहिती आहे हा, किंवा फसवणुकीच्या तंत्रापेक्षा त्यांना असं वाटतं की पैसे घेऊन आलेलं आहे, इथे फसवाफसीचे व्यवहार चालतात आणि याच्यावरच चित्रपट बनतो. त्यामुळे ते की आता हे कलाकार, आता उदाहरणार्थ आपल्याकडे अनेक दिग्गज, शरद पोंक्षांनी स्वतः सांगितलं, भरत जाधव, डॉक्टर गिरीश वगैरे एवढे जुने कलाकार असतात. ह्यांना जे निर्माते जे भेटलेत ना, हे ह्या अशा पद्धतीचे निर्माते आहेत की त्यांना ह्या माध्यम किंवा व्यवसायाविषयी काही घेणं देणं नाहीये. कलाकाराचं दुर्दैवाने कसं होतं की कलाकार एकाच वेळेला 10-12 चित्रपटामध्ये काम करतो. त्याच्यामध्ये 2-3 निर्माते त्याला अशा पद्धतीचे भेटतात आणि त्याला नंतरच्या नवख्या कलाकाराची अशी फसवणूक झाली तर आपण समजू शकतो. अनेक दिग्गज कलाकारांची अशा प्रकारे फसवणूक होताना दिसतीये की जे अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि तरी सुद्धा त्यांची फसवणूक होते. याच्या मागचं नेमकं कारण काय? निर्माता नवीन असतो, तुम्ही म्हणताय, एखाद दुसरा सिनेमा करतो आणि त्याच्या मागे वन फिल्म वंडर त्याला आपण म्हणतो, हितो वगैरे पण काही नसतो, तरी सुद्धा हे तो करू शकतो. हो, हे कसं काय? हे असं आहे की कलाकाराला अंदाज येत नाही की ह्या प्रकारचा निर्माता जेव्हा पहिल्या भेटीमध्ये त्याच्यावर असं इम्प्रेशन मारतो की मी हा चित्रपट 24 किंवा 26 दिवसात पूर्ण करणार असून मी तुझे जे काही आपलं मानधन ठरलेलं आहे ते मी तुझं मानधन पूर्ण करेल. परंतु चित्रीकरण जसं पुढे जातं, जसं म्हणजे वाईला चित्रीकरणाला गेले किंवा अन्यत्र गेले की कलाकारच्या लक्षात येतं की ह्या निर्मात्याची ऐपत नाहीये आणि ह्या निर्मात्याला समज नाहीये. मग त्याला लक्षात येतं की आपण कुठेतरी फसलं गेलेलो आहे. हे पहिल्या फेरीत लक्षात येत नाही. ज्या वेळेला चित्रपट अर्धा अधिक पूर्ण होतो त्यावेळेला कलाकाराच्या लक्षात येतं की ह्या निर्मात्याला ह्या माध्यमाशी किंवा कलेशी काही घेणं देणं नाहीये आणि तेव्हा कलाकार थोडासा अगदी म्हणजे हा गुडविल वर चालणारा, विश्वासावर चालणारा व्यवसाय असल्यामुळे हे प्रकार. मराठी चित्रपटसृष्टी तशीच चालली, विश्वासावरच चाललेली आहे. कौटुंबिक वातावरण किंवा असं जे आहे की सगळे आपलेच आहेत, आपुलकीच्या भावनेवरच मराठीमध्ये चित्रपट निर्मिती चालते आणि ह्या वस्तुस्थितीचा काही निर्माते गैरफायदा उठवतात आणि त्याचा कलाकारांना नाहक मनस्ताप होतो, असं आहे. बिलकुल. भरत, तुला काय वाटतं अशा घटना नेमक्या कशामुळे घडतायत? फसवणूक करणारी अशा प्रकारची एक टोळी किंवा एक अशी फळीच निर्माण झाली आहे? आपल्याकडे अशी एक फळी आहे की जी ना आपल्याकडे एक 2-4 दिवसाचं काम करून देतात, नंतर त्याचं शोरीळ बनवतात आणि बाहेर फायनान्सर गोळा करतात. तर ही चुकीची बाब आहे ना. जर तुमच्याकडे तसा फायनान्स नसेल तर करू नका. तर मी माझ्या सगळ्या कलाकार मित्रांना पण सांगू इच्छितो की या गोष्टीचा अनुभव मला आल्यामुळे मी तर सतर्क झालोच आहे, पण आमच्या कलाकार मित्रांनी सतर्क व्हायला हवं. आणि दुसरं म्हणजे अशी काही फसवणूक करून वगैरे कोणी मोठं होत नाही राव. मोठं होत नाही, हे अगदी बरोबर मुद्दा तुम्ही मांडलाय. मात्र विजयजी, एक साधा प्रश्न आहे माझा. तुम्ही म्हणताय की चित्रपट महामंडळाकडून एनओसी घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, पण समजा XYZ नावाचा एक निर्माता आहे की ज्याचा फसवणूक करणं हाच उद्देश आहे. असा उद्देश असणारा निर्माता जर त्याला दुसरा पर्याय उपलब्ध आहे, दुसऱ्या ठिकाणाहून त्याला एनओसी मिळते, तर तो तुमच्याकडे का येईल आणि त्यांनी यावं आणि मग कलाकारांना न्याय मिळेल ही जरी आपण सगळी यंत्रणा पुढची गृहीत धरली तरी सुद्धा त्या निर्मात्याला दुसरी यंत्रणा उपलब्ध असताना चित्रपट महामंडळाचं मग काय महत्व राहतं? तो एक चित्रपट करेल, एनओसी घेईल, दुसरा चित्रपट करताना त्याला सबसिडी पाहिजे ना. अर्धे निर्माते आले ते सबसिडीसाठीच आलेले आहेत. ती सबसिडी घेताना आम्ही त्याला रोखू शकतो. आमचे अध्यक्षांना ते राईट्स आहेत, आमच्या अध्यक्ष प्रसाद सोरेंना राईट्स आहेत, ते लेटर देऊ शकतात गव्हर्नमेंटला, अगदी लेटर देऊन. बिलकुल. आणि दुसरी एक अशी सातत्याने चित्रपट महामंडळातले व्यक्ती सांगत असतात की सामान्य माणसं म्हणजे जे आता कार्यक्रम बघतायत कोट्यवधी लोक महाराष्ट्रातले, त्यांच्यासाठी सांगा की जर कलाकारांनी चित्रपट महामंडळाशी साधर्म्य साधलं किंवा त्यांच्या ते संपर्कात राहिले तर ही त्यांची फसवणूक नेमकी कशी टळू शकते? ही प्रक्रिया काय असते की ज्यावेळी तुमचा व्हेरिफिकेशनसाठी फोन जातो त्यानंतर काय होऊ शकतं? नाही बघा, बेसिकली आम्ही किती वेळा सांगतो की निर्मात्यांना तुम्ही एक प्रोड्यूस करता चित्रपट, बेसिक आमच्याकडे या, आमच्याकडे बसा,
अगदी प्राथमिक लेवल जे काही गोष्टी आहेत त्या कशा करायच्या हे आम्ही त्यांना ग्रॅज्युएट करू शकतो. ते अर्धी लोक येत नाहीत. त्यांना म्हटलं आमच्याकडे पैसे आहेत, आमचा डिरेक्टर आहे, परस्पर जातात, शूट करतात आणि खूप प्रॉब्लेम होतात. हे जरा मी हल्ली पहिलं गावाकडच्या लोकांचं व्हायचं, पण नाही. आता मुंबईत असलेले म्हणजे पेण, पनवेल, ठाणं इकडच्या असलेल्या निर्मात्यांचं पण हे घोळ आहेत, कारण ते ग्रॅज्युएट नाही आहेत, ते अलर्ट नाही, ते अवेअर नाही आहेत ते ह्या गोष्टीपासून. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आता जर भरत जाधवचे सिनेमाची केस आहे, तो जर व्हेरिफिकेशनला तुमच्याकडे आला असता, तुम्ही भरत जाधवला फोन केला असता, त्याने तो उचलला असता आणि माझा पैसा अडकलाय असं भरत जाधवनी सांगितलं असतं, तर त्या चित्रपटाची एनओसीच मिळाली नसती, तो अडवला गेला असता. करेक्ट. कोणी कंप्लेंट जरी केली असते ना, कोणी तरी आम्ही ते करू शकलो असतो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.